नमस्कार, मी अरमान पठाण. आपण बघत आहात शार्प न्यूज. आपलं शहर, आपलं गाव, आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते. मालेगाव नाशिक शहरात सोनसाखळी चोरीच्या घटना वाढल्या असताना छावणी पोलिसांनी एका मोठ्या गुन्ह्याचा पर्दाफाश केला आहे. दिवसाढवळ्या एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून पळ काढणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. जुलै 22 रोजी फिर्यादी चंद्रकांत शिरोडे यांच्या आईच्या गळ्यातील सुमारे 60,000 रुपयांची चेन चोरीला गेली होती. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. तांत्रिक माहितीच्या आधारे त्यांनी ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथून अली हसन अफसर या आरोपीला अटक केली. पोलिसांनी आरोपीकडून चोरीला गेलेली सोन्याची चैन आणि गुन्हा करताना वापरलेली दुचाकी जप्त केली आहे. या गुन्ह्यात सहभागी असलेला कासिम अफसर इराणी नावाचा दुसरा आरोपी अजूनही फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांनी केलेल्या या कामगिरीमुळे शहरात वाढत्या गुन्हेगारीला आळा बसण्याची आशा निर्माण झाली आहे. छावणी पोलीस ठाणे हद्दीमधील लोढा भवन साठवणा रोड MB केमिकल समोर दिनांक 22/7/2025 रोजी सकाळी 8:45 वाजता जे चंद्रकांत दत्तात्रय शिरोडे यांची आई जे आहेत, तर त्या सकाळी पायी चालत असताना एक इसम, संशयित इसम हा 2 व्हीलरवरती आला. बर्गमॅन गाडी होती त्याच्याकडं आणि हेल्मेट घातलं होतं त्यांनी. आणि त्या रस्त्याला कोणी नाही याचा फायदा घेत त्या माऊलीच्या गळ्यातील चेन हिसकावून तो नाशिक या दिशेने रवाना झाला. आणि तात्काळ त्यानंतर LC पथक असतील, आमच्या DB पथक असतील, ते त्यांच्या मागं पाठलाग करत नाशिकच्या दिशेने रवाना झाले. दरम्यानच्या काळामध्ये हा जो आरोपी आहे त्याचा दुसरा एक साथीदार जो आहे तो नाशिकमध्ये होता. ह्यांनी ह्या गुन्ह्यात वापरलेली जी बर्गमॅन आहे तर त्यांनी तिथंच विल्लोळी या ठिकाणी लावली. आणि दुसरा जो आरोपी आहे पल्सरवर होता, त्याच्या पल्सरवर हा दोघं बसले आणि पुन्हा तिथं एक चेन स्नॅचिंग केली नाशिकमध्ये. आणि चेन स्नॅचिंग करत असताना आडगाव पोलिसांनी त्यांना ते गाडीवरून पडले. त्यानंतर दोघं पळाले. आडगाव पोलिसांनी पाठलाग करून एकाला पकडला, दुसरा फरार झालेला आहे. आपल्या गुन्ह्यामध्ये जी गाडी वापरलेली आहे ती गाडी पण या ठिकाणी मिळून आली. आणि माऊलीच्या गळ्यातील चेन आहे तर चेनसुद्धा ह्या आरोपीकडे मिळून आलेली आहे. हा जो पकडलेला आपला आरोपी जो आहे त्याचं नाव आहे अली हसन अफसर उर्फ अबू मेला. आणि दुसरा जो आहे त्याचा साथीदार पळून गेलेला कासिम अफसर इराणी. हे दोघं जे आहेत आंबेवली तालुका कल्याण ठाणे जिल्हा या ठिकाणचे आरोपी आहेत. आणि यांच्याकडून आणखी गुन्हे डिटेक्ट होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने तपास चालू आहे. सध्या जो अली हसन अफसर जो आहे तो सध्या आपल्या पोलीस कस्टडीमध्ये आहे. त्याला आज कोर्टासमोर हजर करतो आहे. पुढील तपास जो आहे ते PSI चौधरी करत आहेत. याच्याकडून अजून काही चेकिंगचे प्रकार वगैरे चालू येण्याची शक्यता आहे का आलेली होती? आता सध्या इंट्रोगेशन चालू आहे. हा दुसरा जो साथीदार आहे कासिम अफसर हा तो त्याच्या CDR आपल्याला या ठिकाणी तो मालेगावमध्ये आल्याचं निदर्शनास आलेलं आहे. आणि हा जो पकडलेला आहे याच्याकडून आता इंट्रोगेशन करून आणखी पण गुन्हे डिटेक्ट होण्याची शक्यता आहे. दोघांचं वय किती झालं आणि सध्या कुठे राहतात नाशिक? हे दोघांचं वय 25च्या आसपास आहे. आणि दोघं जे आहेत ते आंबेवली कल्याण ठाणे जिल्हा या ठिकाणी इराणी वस्तीत राहतात ते. दिनांक 22 जुलै 2025 मंगळवार रोजी माझी आई श्रीमती कुसुम वाणे मंदिरात येत असताना घराच्या बाजूलाच आईला अडवून एक गाडीवर 2 व्हीलरवर एका अज्ञात व्यक्तीने माझ्या आईचं चेन ओढली. चेन ओढल्यानंतर आम्ही पळापळ केली, परंतु तो चोर सापडण्यात आम्हाला अपयश आलं. पण कालांतराने आम्ही छावणी पोलीस स्टेशनला आल्यावर आम्ही इथल्या PS साहेबांकडे आम्ही ती पोलिसांची चोराबद्दल कंप्लेंट केल्यानंतर त्वरित सर्व छावणीचे पोलीस स्टेशनचे अधिकारी सर्व जागेवर आले व त्यांनी तपास केला. व आज रोजी असं समजलं की आरोपी हा मुद्देमालासह पकडण्यात आलेला आहे. तसेच आरोपी मुद्देमालासह पकडल्यामुळं आम्हाला प्रशासनाचं आश्वासन देण्यात आलं की मुद्देमाल तुम्हाला कायदेशीरद्वारे परत मिळणार आहेतच. परंतु पोलीस शासनाचे आम्ही खरोखर मनापासून आभार मानतो की त्यांनी आरोपीस पकडून आमचा मुद्देमालासह आम्हाला आमचा मुद्देमाल परत करण्याचं आम्हाला त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. तसेच असे शहरात या प्रकारे चेन फिक्सिंगचे प्रकार होणार नाही अशी पोलीस दक्षता घ्यायची व आम्ही पुनश्च एकदा पोलीस प्रशासनाचे आम्ही खूप खूप आभारी आहोत. हे असे जे किस्से वारंवार घडत आहेत, हे किस्से वारंवार घडू नये म्हणून नागरिकांनी सतर्कता बाळगावी
आणि पोलीस प्रशासनाने जी तात्पर्य दाखवली आणि चोराला मुद्देमालासह जे पकडण्यात आले, त्यामुळे पोलीस प्रशासनाचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांच्या सहकार्याबद्दल धन्यवाद.